तर शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे। ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत होणार आहे। आज ठाण्यातल्या गडकरी रंगायतन इथे ही मुलाखत होईल। ठाणे शहराचा विकासाचा अजेंडा या मुलाखतीतून मांडला जाणार आहे। ही मुलाखत पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान घेणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ जी आहे ती धडणार। विशेषतः आपण पाहिलं तर ठाण्यातील जे राम गणेश गडकरी रंगायत या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज राम गणेश गडकरी रंगायत संध्याकाळी ठेवण्यात आलेली आहे। आणि आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना जरी युतीमध्ये लढत असली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात जो अंतर्गत चव्हाटा आहे तो अनेक वेळा आपल्याला पाहायला भेटत होता। आणि अनेक वेळा अनेक नेत्यांनी स्पष्ट भूमिका देखील घेतली होती की ठाणे महापालिकेवरती भाजपचा महापर्व असे देखील अनेक वेळा नेत्यांनी जे स्पष्ट भूमिका आपली अनेक वेळा सांगून दाखवलेली आहे। आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः आज जे आहे ते संध्याकाळी या राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये उपस्थित राहणार आहे। आणि विशेषतः वरिष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान हे दोघंही जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत जी आहे ती घेणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपचे 9 आमदार आहे आणि अनेक वेळा अनेक नेत्यांनी मागणी देखील केलेली आहे की भाजपचाच महापौर जो आहे तो प्रत्येक महानगरपालिकेमध्ये व्हावा, अशी देखील बार्गेनिंग पॉवर जी आहे ती भाजपच्या माध्यमातून अनेक वेळा ठेवण्यात आलेली आहे। आणि विशेषतः ठाणे जिल्हा हा शिवसेनाचा बालेकिल्ला मानला जातो, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं की नगरपंचायतच्या चुनावामध्ये 2 नगराध्यक्ष जे आहे ते भाजपचे निवडून आले, त्यामुळे कुठेतरी भाजप जे आहे ती ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा सक्रिय होताना आपल्याला दिसून येत आहे। आणि ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या मुलाखतीमध्ये नेमकं काय बोलणार आहे ते अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तर आपण दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं तर संपूर्ण चौकामध्ये जे आहे त्या भाजपच्या माध्यमातून LED स्क्रीन देखील लावण्यात आलेली आहे, जेणेकरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुलाखतीमध्ये नेमकं काय बोलणार आहे हे सर्व प्रेक्षक जे आहे आणि विशेषतः जेवढे कार्यकर्ते आहे त्यांना देखील बाहेरच्या रस्त्यावरती ऐकण्याला भेटणार आहे। त्यामुळे आजची मुलाखत जी आहे ती अख्ख्या महाराष्ट्राने तर अख्ख्या देशाचं लक्ष जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीवर लागलेला आहे। पुढे मंगेश बिसेस, रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।